गाईज, गीता US रसोई 777. आज आपण एअर फ्रायमधला बॉटल गॉडचा झुणका करायचा आहे. चला तर मग रेसिपीकडे. सो आता आपली दुसरी रेसिपी एअर फ्रायची म्हणजे हा भोपळा आहे, दुधी भोपळा आहे बॉटल गॉड. तो शेड केलेला होता, मी फ्रीझरमध्ये ठेवला होता लेफ्ट ओव्हर. मी मोठा आणला की एक हाफ यूज करते आणि हाफ शेड करून ठेवून देते. तो आता मी काढून त्याचं पाणी स्क्वीज करून घेतलं थोडंसं आणि एअर फ्रायरमध्ये ठेवलं आहे. फर्स्ट टाईम करते रेसिपी, लेट्स सी हाऊ इट वर्क्स. थोडं ऑइल सोडते आणि थोडंसं एअर फ्राय करून घेते आधी, कांदा आणि आपलं सगळं मटेरियल टाकण्याच्या आधी. सो आता हे ऑइल घालून 200वरच ठेवलं आहे आणि एक 10 मिनटं करते, बघूया काय होतं आहे. आता 10 मिनटानंतर मी हा काढलेला आहे बाहेर. यातलं पाणी सगळं एअर फ्रायने ड्राय झालेलं आहे, तेल फक्त दिसतं आहे. आता मी या प्लेटमध्ये अनियन चॉप करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपलं रेड चिली पावडर, धणेजिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, रेड चिली पावडर आणि आमचूर पावडर, थोडासा चाट मसाला आणि बेसन, राईस फ्लावर आणि माझ्याकडे बेसन कमी असल्यामुळे गार्बॅन्झो बीन्स फ्लावर घेतलं आहे. गार्बॅन्झो बीन्स म्हणजे छोल्यांचं फ्लावर असं घेतलं आहे. सो इट्स काइंड ऑफ बेसनच आहे. आणि आता हे आपण आणि सॉल्ट चवीप्रमाणे ॲड करायचं आहे. आता मी ॲड करते. हे चवीप्रमाणे सॉल्ट ॲड केलेलं आहे. आता आपण हे मिक्सचर जे आहे ना, हे आपण एअर फ्रायमध्ये ॲड करायचं आहे. एअर फ्रायची रेसिपी सोपीच असते, कमीच तेल लागतं आणि त्याला तेल ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे, ते आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं. आता आपण थोडंसं या बेसन आणि त्या पिठासाठी मसाल्यांसाठी थोडंसं ऑइल सोडायचं आहे. खूप नाही, एक टेबलस्पून किंवा हाफ टेबलस्पून चालू शकतं, डिपेंड तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्हाला किती ऑइल घालायचं आहे. ऑलरेडी ऑइल होतं त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही नाही ॲड केलं तरी चालणार आहे. आता आपण एअर फ्राय बंद करायचं आहे. 200 टेम्परेचरवर आपण परत 10 मिनटं लावायचं आहे. जर आपल्याला पाहिजे तशा प्रकारे रेसिपी झालेली नसेल तर परत 10 मिनटं लावायचं आहे. सो याप्रमाणे आपण आता बघूया की किती मिनटं आपल्याला लागणार आहेत. त्यानुसार एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला कळेलच की टोटल तुम्हाला किती मिनिट लागणार आहे 200 टेम्परेचरवर. मी टेम्परेचर कमी याच्यासाठी ठेवलं आहे की फर्स्ट टाईम रेसिपी करते आणि माहिती नाही आहे किती टेम्परेचरवर किती बर्न होतं, त्यामुळे मी 200वर करते आहे. जर आपल्याला वाटलं की 200पेक्षा 250 वगैरेवर आपण जाऊ शकतो तर त्याप्रमाणे मी एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला सांगते. हे आपण आता ओपन करायचं आहे. ब्लू लाईट लागलेला आहे. आता आपण थोडं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण बेसन आणि ते सगळं मिक्स व्हायला हवं आहे. मला असं वाटतं टेम्परेचर थोडं वाढवायला हवं आहे, कारण काही चेंजेस दिसत नाही आहे यामध्ये अजून. सो मी आता त्याचं टेम्परेचर थोडं इन्क्रीज करते. सो आता मी त्याचं टेम्परेचर 275 करते. हे बघा 275 झालेलं आहे आणि टायमिंग त्याचं 20 मिनिट्स ठेवते. आता बघूया काय होतं आहे. सो एंड ऑफ द व्हिडिओ डेफिनेटली तुम्हाला मी सांगते टोटल किती लागणार आहे, टायमिंग आणि टेम्परेचर. ओके गाईज, आफ्टर 20 मिनिट्स आय एम ओपनिंग द एअर फ्रायर. खमंग असा अरोमा आलेला आहे. सो लेट्स सी आपलं झुणका व्यवस्थित झालेला आहे की नाही. मिक्स केलेला आहे आणि थोडा मला अजून अनकुक वाटतो आहे. सो आपले 20 मिनिट्स 270वर आणि परत 20 मिनिट्स 270वर असं आपण ठेवूया. आता हा लास्ट टाईम असणार आहे, म्हणजे टोटल 40 मिनिट्स 270 टेम्परेचरवर करायचं आहे. तोपर्यंत झालेला असेल आपला झुणका. आपण आता टोस्टर ओव्हन एअर फ्रायर ओपन केलेला आहे आणि या प्रकारे हा असा थोडासा क्रिस्पीपणा त्याला वरती येतो, कारण आपण पकोडे जर असे करायला घेतले गोळे करून तर खूप क्रिस्पी असे पकोडे तयार होतात.
तुम्ही याचे गोळे करून पकोडेसुद्धा तयार करू शकतात आणि कढीमध्ये किंवा मसाले भाजीमध्ये सोडू शकतात. सो हा आपला झुणका झालेला आहे. आता हा गार करायचा आणि जेवायच्या वेळेला ऑइल सोडून, ऑइल नेहमी घ्यायचं असतं झुणक्यावर आणि भाकरीबरोबर एन्जॉय करायचं आहे. तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गीता US रसोई 777ला. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. बाय. हे बघा फायनल प्रोडक्ट इथे आहे. सो असा तो झुणका दिसायला लागला आहे. मी थोडंसं ऑइल पॅनमध्ये टाकून हळद तळून घेतली होती आणि हळदीमध्ये परत तो फ्राय केला आहे, कारण आय फॉरगॉट द टर्मरिक पावडर टू ॲड इट. सो थोडासा कढईमध्ये थोडंसं तेल घालून, हळद घालून फ्राय केला आहे थोडासा. आता हा फायनल झुणका झालेला आहे. वरतून सिलेंट्रो चॉप ॲड करायची आहे आणि एन्जॉय विथ भाकरी.